गाईस तारक मेहताच्या सोबत चिकन पुलाव मी ऑर्डर केलंय, लोणी स्पंज डोसा. ते आणायला तर एवढी गेलेलीस, ते तूप राहिलं. आणि ह्याचं प्रमाण काय तुम्हाला हवं? हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज ना माझी अपॉइंटमेंट आहे एका डॉक्टरकडे, सो मी त्यासाठी जाते आणि नंतर त्याचं पण काहीतरी काम आहे कोर्टमध्ये, मग तेही करायचं आहे. शिवाय त्याच्यानंतर मग आम्ही मे बी जर पाऊस नाही पडला तर आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग वगैरे असंच काही ना काहीतरी करू. सो जर जे काही होणार असेल तर तुम्ही तुम्हाला सांगतच जा. सो आता लेट होतोय, माझी 2:30ची अपॉइंटमेंट आहे आणि इकडेच आता ऑलरेडी वाजलेत 2:15. सो मला लवकर निघायला पाहिजे. त्याचं ना काहीतरी काम आहे कोर्टमध्ये, सो आम्ही इथे आलोय कोर्टाच्या इथे. माझं सगळं काम झालंय, तनाचं काम झालंय. त्याच्यानंतर आता आम्ही जाऊ घरी. घरी जाताना काहीतरी खाऊन जाऊ. त्यांना कुठेतरी नेणार आहे मला, सो ते खाऊन जाऊ. आम्ही ऑर्डर केलं लोणी स्पंज डोसा. ऑर्डर येते. सकाळपासून काय खाल्लं नाही आहे, भूक लागली खूप. स्वीट कॉर्न चीज ग्रिल सँडविच एक हा खायचा आहे. चीज फक्त वरून टाकून देतात, अजून पण आहे चांगला. मस्त होतं ना त्यांना. सोडा पण छान होता, चॉकलेट ग्रिल सँडविच पण छान होतं. खूप अमाऊंटमध्ये चॉकलेट दिलं ना आणि पोट भरलं. आता मॅप चांगली सांगेल मला, ते तर मगाचपासून डेड एंड मारत होती. आणि बाय द वे खूप एक गोष्ट घडली आहे बघा, डाग लागला. मसाला ग्रीन चटणी सोटी डोस्याची ग्रीन चटणी. आता आम्ही डायरेक्ट घरी जातो, कारण पावसाचं वातावरण झालं आहे आणि आम्हाला भिजायची बिलकुल इच्छा नाही आहे, त्यामुळे जावं लागेल गटटनी घरी. सो घरी जाऊन तुम्हाला भेटते.
the next day. हे जर चिकन करायचे, चिकन पुलाव आणि त्यांना करणार आहे. आणि आम्ही आलोय सगळं चिकनचं सामान घ्यायला. आणि पाऊस आहे थोडा थोडा, चष्म्यावर पाऊस पडलाय माझ्या. असं पुदिना, चिकन, काय लागणारं साहित्य लागेल ना आपल्याला ते मी घ्यायला आले बाहेर विथ तन्या. तन्या गेले ना चिकन आणायला आणि खूप पाऊस होता, हळूहळू वाढतोय पाऊस. भिजलो आम्ही दोघी पण. गाईज मी जरासाठी वाचलो, जरासाठी, नाही तर खूप पावसाने आम्हाला भिजवलं असतं खूप. आज शेफ द तन्वी द भाटकर आहे. आज तिच्या हातचं चिकन पुलाव. मी भिजले ग, पण आता खूप जोरात पाऊस आला, जरासाठी आम्ही वाचलो, जरासाठी. आज ना आम्हाला बाहेर जायचंय, म्हणजे आम्हाला जायचं होतं शॉपिंगला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं खायला बाहेर, स्ट्रीट फूड खायला जायचं होतं आम्हाला रात्री. पण हा पाऊस, या पावसाने जर काही घोटाळा केला तर काही पॉसिबलच नाही होणार प्लॅन. सामान घेऊन आलो आम्ही, सामान काय काय कट करायचे, कांदा बिंदा कट करू, कोथिंबीर, दही सोडून ठेवू, ओपन करू, दही ठेवून दे, टाकू नको असं काय दही. अगं ते त्यांच्यात लाईट गेला असेल, बरोबर आहे. चिकनला मॅरिनेट करायचं आहे पहिलं. मीठ चवीपुरतं, हां, जिंजर गार्लिक पेस्ट, बस बस बस. माझी रेसिपी आहे ना. अबे साले. काय मध्ये मध्ये. अच्छा, हमको सिखा रिया है. मिरची, हां मला आपलं दाखवायचंय. मिरची, हाफ लिंबू. तोंडाने आवाज करायची काहीच गरज नाही. हे हाताने मिक्स चांगलं होईल. नाही, माझ्या मिरची हाताला जमते. अच्छा, नाजूक एवढीशी मिरची हाताला जमली मग बघायला नको. अगं हो, मला कापायला पण आवडत नाही. चिकन पुलाव करणार ना तू, मग बिर्याणी मसाला जातो त्याच्यात, जातो का? हा, अच्छा. जे मसाले आपल्या घरी आहेत हा ते सगळे. अच्छा अच्छा, बस कर. चिकन मसाला आपल्याकडे कैची नाहीये, सुरी आहे ना, सुरीने का. चिकन मसाला कळलं ते. आणि ह्याचं प्रमाण काय तुम्हाला हवं तर. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मी प्रो आहे त्यांना नॉन माहिती. नहीं. हळद, ओके, थोडीशी हळद. आणि मला या मसाल्याने आता शिंका यायला सुरुवात होणार आहे. काय हे, मी हे वाचते जिरा पावडर. जिरा पावडर हे पण आपल्या चवीप्रमाणे. हा, याला काही स्पेसिफिक प्रमाण असे नाहीये रे, काहीच. तुम्हाला वाटलं की सफिशियंट आहे सो तुम्ही स्टॉप करू शकता. आपल्याकडे धणे पावडर सुद्धा आहे, धणे पावडर. हे सगळे मसाले ओपन करून ठेवायचे. नेक्स्ट आहे त्याला कैची धुणे. नहीं. धणे पावडर, थांब शिंका येते तिकडे. धणे पावडर हे पण प्रमाण. हो हो हो, तुम्हाला असं वाटलं इनफ, तुम्हाला असं वाटलं बस झाला आता, तर तेव्हा तुम्ही स्टॉप करा. याला स्पेसिफिक प्रमाण नाहीये. आणि त्याने प्रो असल्या कारणाने तिला बिलकुल प्रमाण लागत नाही ना. त्याने कैसा लगा मेरा मजाक? हे आपल्याला चिली फ्लेक्स आहे, टाकायची गरज नाहीये, पण तू टाकणार आहेस. आपल्या तुमच्याकडे असलेले सगळे मसाले तुम्ही टाका. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आपल्याला ओरिगॅनो पण आहे, आपण नाही टाकणार. क्या बोला तूने? जरा थोडं इटालियन होऊन जाईल. सो नेक्स्ट आता आपण कोथिंबीर टाकूया थोडी आणि याला परत मिक्स करून घेऊया. ओ, एक राहिलं काय, तिखट. ओके, आपण आता मसाला मी सांगणार नाही कारण हा तुला माझ्या मम्मी स्पेशल मसाला आहे, तो मी मसाला सांगणार नाही. मम्मीने घरी तयार केलाय? नाही, मम्मीने आणलाय, पण फक्त दिसला तो मसाला कापून इतकेच मिळतो म्हणून मी तो सांगणार नाही. आता माझी सिक्रेट आहे का. अगं बाई, लपून काम करते. काही नाही, आपला बेडगी मिरचीचा मसाला असतो ना, तोच काश्मीरी रावी मिरची, तर ते आपण टाकणार आहोत. अजून टाकू आपण मसाला बिकॉज वी लाईक स्पायसी फूड.
आता का अचानक आता तू ह्याच्यावरती आलीस? चमच्याने घ्यायचं? नाही, मी घेणार. हे पण एकदा मिक्स करून घेऊ. अगं तिचा सगळा खिमा करशील असं का नाही. दही टाकणार आहोत, पण ह्यातला हाफच टाकणार, कारण हाफ आपल्याला रायतासाठी घेणार आहोत, त्यामुळे आपण आधी हाफ. येस येस येस. ह्या मसाल्यांची ॲलर्जी. पुदिना आपल्याला सापडला नाही कुठे, पुदिना ह्यात जातो. मिळाला नाही सापडला. पुदिना खरं मला आवडतो. पुदिना इज ऑप्शनल. तुम्हाला नाही, पुदिना लागतो ह्याच्यामध्ये, पण नाही आपल्याला सापडला. नाही, पाऊस पण होता आणि मग पावसात भिजण्यापेक्षा म्हटलं पुदिना, आणि पुदिना ऑप्शनल असतं, एवढं काय नाही. पुदिना लागतं, पुदिनाने वेगळी टेस्ट येते, आणि आता ती नाही आली तर मग मला माझा नाही. तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. हे एक्सक्यूजेस चालणार नाही. पुदिना खरं लागतं. ठीक आहे, आता आपण हे मॅरिनेट थोडा वेळ साईडला ठेवूया. म्हणजे तू किती वेळ लागणार आहे तुला चिकन बनवायला? मला चिकन नाही बनवायला, चिकन पुलाव बनवायला मला भूक लागायला सुरुवात झालेली आहे. कांदा कापते, कांदा लॉंग लॉंग काप आणि पातळ लॉंग काप. लॉंग कापते. नेक्स्ट टाइम येतो ना चॉपिंग बोर्ड घेऊन ये. तू इकडून घे ना, इकडून मी तर ठेव, पण हे कापायचं. हो, मला ते नाही जाणार. मी माणसांचं सगळं काही घाण म्हणजे जखम वगैरे सगळं माणसांचं बघू शकते, पण मी फळांच्या बाबतीत किंवा खाण्याच्या बाबतीत काय असं घाण बघू शकत नाही. असं कीड किंवा असं काय खराब झालेलं फळ, खराब झालेले टोमॅटोज नाही 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 नाही, मी नाही बघू शकत. त्यामुळे त्याला ते साफ करून मला देणार आहे. सुरी झाली असेल तर द्या मला. हिची सुरी ना अशी आहे एकदम, हे बघा, आणि त्यामुळे भीती वाटते अशी पटकन हातावर येईल. आणि मी फक्त चहा आणि फरसाण खाल्ले सकाळी नाश्त्याला, आणि मला तर भूक लागायला सुरुवात झाली. मी खूप खाणार. मगाशी म्हटलं मी कमी खाणार. कधी नाही, मी ह्या तू काय विसरतेस काय? मी काल बोलली कमी खाणार म्हणून. तेल टाकलंय ना ऑलरेडी, तेल टाकलंय. आणि कोणाला वाटत असेल की सिंकच्या बाजूला का माझं आहे, कारण ते कुठे स्विच नाही, इकडे कुठे स्विच बोर्ड आहे. आपण यामध्ये खडे मसाले टाकायला विसरलो. अशी कशी तू विसरलीस? तू प्रो आहेस ना. आता तू आलीस ना इथे मध्ये. माझा संबंधच नाही. शेफ असतात ना ते अशी विसरत नाहीत, कळलं? आता आपण हे तमालपत्र, दालचिनी वगैरे सगळे मिक्स, लवंग वगैरे, खडा मसाल्यांचा फ्लेवर एक आपल्या कांद्यामध्ये. आणि आपण कांदा जरा जास्तच टाकलाय, कारण थोडं लागतो, कारण ना त्याला आपण पूर्ण गोल्डन ब्राऊन करणार आहोत, तो श्रिंक होतो. आताच मला भूक लागायला लागली. थोडं वेळ. टोमॅटो कधी टाकणार आहेस? टोमॅटो पण लगेच शिजेल ना त्याच्यासोबत, कांद्यासोबत. माझा आहे रेसिपी, मला करून भूक लागले. तांदूळ धुतो पर्यंत. तांदूळ धुते. जोपर्यंत पाणी क्लिअर होत नाही तोपर्यंत तुला काय सांगू? अबे साले. रेसिपी माझी, मी पण बनवते, एवढं काही सांगायची गरज नाही. आपला थोडा ब्राउनिश होत आलाय. आता आपण हे टोमॅटो टाकूया, म्हणजे टोमॅटो पण शिजेल. शिकली पोरगी, शिकली. एखादा कॅमेरा घेऊन एखादा लगेच ब्लॉग करून शिकली. नेक्स्ट मी कुकिंग ब्लॉग शिकली. कुकिंग ब्लॉग असला की आपण तयार असतो कधी पण. ह्याच्या अगोदर इतकी लाजायची, आणि आता बघा थोडासा ॲनिमल पिक्चर पण ठीक आहे. आता भूक लागली, भूक लागली, भूक लागली, भूक लागली.
येते. एक टोमॅटो एवढा जाडा कापलेला आहे तरी पण शिजलं. त्याला कुकरचं शिट्टे टाकशील त्यावेळेला शिजणारच येते. काय ना कांदा ना असा कॅरेमलाइज झाला ना की तो गोडसर लागतो. म्हणून त्याला थोडा आपण अजून जास्त शिजवला ना की मग तो जे बोलशील ते कन्फर्म असेल तर बोल. मला असं ज्ञान नको देऊ. मी गाईज आता कुकिंग शिकले त्यामुळे मला एवढं काही नॉलेज नाहीये. त्यामुळे आणि हिला असं वाटतंय की हिला खूप नॉलेज आहे. आता काय बोलणार. म्यूजिक. आता यामध्ये आपला मॅरिनेटेड चिकन आपण ह्यात टाकणार आहोत. पूर्ण हा मसाला आपण फेकणार नाही, पाणी टाकून थोड्या वेळाने टाकणार. आता याला थोडं शिजायची काही गरजच नाहीये. तांदूळ जेव्हा लावशील त्यावेळेला त्याला शिजणारच आहे. भूक लागले. मी तर पटापट केलं असतं. एका गोष्टीला त्याची प्रोसिजर असते ती होण्यासाठी. कसंही टाकून कुकरला कसंही टाकून पण त्या गोष्टी जर मनापासून केल्या तर त्या गोष्टी चांगल्या होतात. आता आपण त्यात थोडासा अजून बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला टाकणार आहोत जो आपण मगाशी दाखवलं. आपण आपल्या मनाप्रमाणे. हो आता एक पॅकेट संपत आलीस तू आणि आपण आपल्या मनाप्रमाणे बोलते. मीठ आपण ऑलरेडी टाकलंय मगाशी. नंतर चवीप्रमाणे आपण ऍडजस्ट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून मिक्स करून ते यामध्ये टाकून एक शिट्टी देणार. हा मला पिण्याचं पाणी हवं घेऊन. हे आपण त्या मसाल्यामध्ये पाणी टाकू. तुला काय वाटतं आम्ही सारे खवय्ये चाललो इथे. माझं स्वप्न होतं आम्ही सारे खवय्ये जायचं. तन्या तू चिकटलीस तिथे. अरे पण खाली ठेव ना. आता मला काय माहिती तू अगदी त्यात पडेल तशी. यार काल पण माझं एक शर्ट वाया गेला. म्हणजे तात्पुरता व्हिडिओसाठी. आणि आता पण आता मी वॉश करते पहिले. बस काकडी खायला पण पाहिजे. बढिया था गुरु. तुझं सांगू एक सजेशन देऊ तुला. नको नाही ऐक ना. नाही नको ऐक नाही. अगं सुरी बदल आहे दुसरी आपल्याकडे. हा मग सुरी बदलती. ही असं वाटतं की समोरून ती येत अंगावर का. ती सुरी झोपते तर तू लहान आहेस ना ग. तुला सटली असं होते. मला भीती वाटते. हे काय पाळणं कसं सारखी वाटते. अगं माहितीये मला. मग तू काय लहान आहेस का. अगं मग तारक मेहता बघ. आणि त्यांनी काय होईल भीती जाईल. झाली शिटी झाली. बंद कर. बंद केलं. तांदूळ टाक आणि 4 शिट्ट्या काढ आणि झालं भात. आता एक शिट्टी झाली आहे. आता आपण हा तांदूळ धुतलेला सोप करून ठेवलेला तो आपण त्यात टाकणार. आणि मग आपण 2 शिट्ट्या सफिशियंट. आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं. थोडं कोथिंबीर. इमॅजिन ह्याच्यामध्ये जर पाणी जास्त झालं तर खिचडी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. कलर पण छान आलाय ना. मला पण पाण्याचा अंदाज नाही ते माहितीये मला. प्रे करूया की पुलाव नको नाही पुलाव पाहिजे खिचडी नको. ह्यात थोडंसं मीठ जाईल. काय आहे काय आहे चिकन मसाला भरून. 3 तरी. आता 2 बोललीस ना मगाशी तू स्वतःच बोलणं कसं विसरू शकतेस. इकडे या. दही आहे ना. कांदा आणि काकडीच फक्त टाकले त्याच्यामध्ये. आता दही फेटून व्यवस्थित घेऊन त्यात टाकायचंय. आता आपण थोडं मीठ टाकणार आहे. जिरा पावडर. तर ब्लॅक पेपर पावडर पण टाकू शकतो पण नाहीये. मला ब्लॅक पेपर पावडर जास्त आवडते. स्पायसी येतं ना असं पुशबॅक होतं ना एकदम बेस्ट. काय राहिला
हे आणायला तर एवढी गेलेलीस ते तूप राहिलं. आता मी गॅस बंद केलाय. बंद कशाला करतेस? झालं ना 3 शिट्ट्या झाल्या ना, वरून तूप टाकायचं आणि कुकर बंद करून थोडा वेळ ठेवायचा म्हणजे बरोबर मुरतं त्याच्यामध्ये ते. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. अरे कर ना. रेसिपी माझी आहे. अरे मी सांगते तुला, मी खिचडी भात करते, मला माहिती आहे. हो, हा मस्त खिचडी भात, खिचडी भातामध्ये चिकन पुलाव, प्लीजच खिचडी भातामध्ये पण शेवटला तूप टाकून गॅस बंद करून कुकरचं झाकण वरून लावून जर ठेवलं ना 10-15 मिनिटं पण ठेवायची गरज नाही. 5 ते 8 मिनिट ठेवायचं आणि मग त्याच्या तुपाचं एक मस्त असं काय म्हणतात त्याला, फ्लेवर स्मेल मस्त येतं. ऍक्च्युअली मला जास्त तूप आवडत नाही, पण असं काय काय वेळेस आवडतं. आणि चिकन आणि तूप खाऊ नये, पण आता खातोय. माहिती असतं सगळं, कळत असतं, पण वळत नाही, अशी गोष्टी आहेत. अशा काय काय गोष्टी आहेत. दही आणि चिकन खाऊ नये, पण त्याशिवाय कसं बनणार फूड, म्हणून मग आता खावं लागतं. तेच सांगते ना, कळतंय पण वळत नाही, अशा गोष्टी आहेत काय काय. सो चालायचंच. आफ्टर 1 सिट्टी पाणी कमी पडलं की कसं काय? जय गोविंद कुठल्या तरी ब्रँड. असं ते प्रीमियम काऊ घी आपण टाकणार. हो हो, प्रीमियम गावी. बस 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 एक बस. वेगळा फ्लेवर येतो, तुला नाही कळत. अगं कोलेस्टेरॉल. आधी मी फक्त चिकन पुलावची टेस्ट बघते. हो, चिकन पण व्यवस्थित शिजलंय. छान झालं. गरम आहे, चिकन व्यवस्थित शिजलंय. राईस, चिकन पीस आणि सॅलेड आणि एक बिग बाईट. मस्त बनले. थोडंसं मीठ कमी झालंय ॲज युजल, पण मस्त बनले. चिकन पण खूप छान कुक झालं. मस्त. गाईस, तारक मेहताच्या सोबत चिकन पुलाव आणि आम्ही दोघी जणी करतो एन्जॉय, मस्तपैकी खातो.